का अध्यक्ष महोदय, मगाशी मी सभागृहात नव्हतो मी मगाशी ते चर्चा चालू होती ती मंत्र्यांनी मला सांगितलं आणि तुम्ही तसे निर्देश देखील दिलेले आहेत. मला एवढंच सांगायचं आहे की सभागृहाचं कामकाज जे आहे तुमच्या अध्यक्षतेखाली चालतं. आज मी त्यांना सांगू इच्छितो कि काल जो एक जोर का झटका धीरे से लगा है, त्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, मानसिक संतुलन बिघडलंय आणि त्यामुळे आता आणखी झटके लागणार आहेत. अध्यक्ष महोदय, तुम्ही सभागृहाचं कामकाज नियमानुसार चालवता आणि आजपर्यंत तुम्ही दिलेले निर्देश आणि तुमच्या अध्यक्षतेखाली या सगळ्या विरोधी पक्षाला देखील त्यांचे मांडण्यासाठी, प्रश्न मांडण्यासाठी जो काही वेळ देता तो आतापर्यंत कधी विजय भाऊ दिला होता का? आणि दुसरी गोष्ट, राज्यमंत्री असतात, एखाद्या प्रश्नाला, एखाद्या लक्षवेधीला अतिशय व्यवस्थित न्याय मिळाला पाहिजे. म्हणून तुम्ही हे जे काय कामाचं वाटप तुमच्या अध्यक्षतेखाली झालेलं आहे आणि ज्या ज्या वेळेस राज्यमंत्री जेव्हा प्रश्नाचं उत्तर द्यायला कधी त्याच्याकडून अधिक कमी जादा माहिती मिळते त्यावेळेस स्वतः मंत्री असतात, मी स्वतः येतो, मुख्यमंत्री स्वतः येऊन उत्तर देतात आणि त्यामुळे हे कलेक्टिव्ह आमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जबाबदारी आहे. त्यामुळे काय आता काय झालंय, त्यांच्याकडे मुद्दे नाही आहे, ते डेस्परेट झालेले आहेत, फ्रस्ट्रेट झालेले आहेत आणि आता त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. त्यामुळे आता ते नाही आहेत. नाही तर मी बोललो असतो, कोण होता असं तू, काय झाला असं तू, अरे वेड्या असा वाया गेला असं तू, अरे काय. त्यामुळे अध्यक्ष महोदय, त्यांना जे जे काही प्रश्नांचे उत्तर पाहिजे त्यासाठी सभागृहात थांबले पाहिजेत आणि म्हणून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला सरकार समर्थ आहे. बिलकुल आम्ही समर्थ आहोत. प्रश्न मांडण्याची जबाबदारी जी आहे ती त्यांनी पार पाडली पाहिजे. नुसतं स्टंटगिरी करून येऊन इथे काहीतरी बडबड करून जायचं आणि सभागृहाचा वेळ वाया घालवायचा. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, विजय भाऊ तुम्ही समजदार आहे, ते जयंतराव, नाना भाऊ, तुम्ही बी त्यांच्या नादाला लागले, काय पोराटोरांच्या नादाला लागतात असं काय. त्यामुळे अध्यक्ष महोदय, पूर्णपणे या ठिकाणी सभागृहामध्ये विरोधी पक्ष जे जे काही या शेतकऱ्यांचे प्रश्न मांडा, या महाराष्ट्रातल्या जनतेचे प्रश्न मांडा, जिथे शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत ते प्रश्न मांडा, त्याला उत्तर द्यायला आम्ही लोक खंबीर आहोत. सरकार खंबीर आहे. प्रत्येक याला पैसे शेतकऱ्यांना आतापर्यंत, नाना भाऊ, आतापर्यंतच्या इतिहासामध्ये, मी 2.5 वर्ष मुख्यमंत्री होतो, आता देवेंद्रजी काम करता, आतापर्यंतच्या इतिहासात 45,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्याचं काम केलंय. 15,000 रुपये नुकसान भरपाई. त्यानंतर तुम्हाला सांगतो, पहिलं तुमच्या काळामध्ये NDRFच्या निकषाने पैसे देत होते, आम्ही NDRFच्या दुप्पट केलं. 2 हेक्टरचं 3 हेक्टर केलं. सततच्या पावसाचं नुकसान मिळत नव्हतं ते दिलं. अरे बाबा, गोगलगाईनी केलेलं नुकसान पण मिळत नव्हतं तेही चालू केलं आम्ही. 6,000 रुपये प्रधानमंत्री मोदीजी देतात, 6,000 आपण चालू केले महायुती सरकारने. हे लक्षात ठेवा ना तुम्ही. आणि त्यामुळे काही पैसे नाही दिले, काहीतरी शेतकऱ्यांवर अन्याय केला, हे खोटं नाटक चालणार नाही. महाराष्ट्रातल्या जनतेने दाखवून दिलेलं आहे. जागा तुमची, तुम्हाला बोलत नाही, जागा दाखवून दिलेली आहे. आता ही एकदम अशी होत चालली आहे, अगदी इकडे आता इकडे बाहेर पडतील तिकडे. आणि त्यामुळे मी आपल्याला सांगतो, अध्यक्ष महोदयांचा निर्णय अंतिम असतो. अध्यक्ष महोदयांचा निर्णय चुकीचा, अरे तुम्हाला काय बोलायचा अधिकार आहे? अध्यक्ष महोदय, म्हणजे नियमाने हे सभागृह चालतं, हे सभागृह सार्वभौम आहे, याचं पावित्र्य राखणं आपलं काम आहे. त्यामुळे आम्ही सगळं काय, सर्व 19 ते 22 काय होतं तुम्ही लक्षात, तुम्ही होते ना जयंतराव, 19 ते 22 काय परिस्थिती होती, उत्तर द्यायला कोण सांगायचं? अरे बाबा, सभागृहात तरी बसायची का लोक? सभागृहात तरी बसायचे का?
अरे म्हणून मी सांगतो जरा थोडं मागे वळून बघावं, आत्मपरीक्षण करावं आणि आत्मचिंतन करावं. जो 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 शीशे के घर में रहते और दूसरे के घर पे पत्थर नहीं फेंका करते. जरा समजून सांगा जयंतराव. समज के लेने दो, नहीं तो पूरे. पाटील साहेब अरे नाही आहेत ना, जरा समजून सांगा शेजारी. समजून सांगा, समजून सांगा. ठीक आहे. काय होतं सुधीर भाऊ? अध्यक्ष महाराज, हक्कभंग